मैनेजमेंट। आज अपन पाहुयात मैनेजमेंट। हम देखेंगे मैनेजमेंट के बारे में जानकारी। पहले तो मैनेजमेंट के कुछ एम्स हैं। तर कोणकोणते एम्स आहेत? मॅन, मटेरियल, मशीन, मेथड, मनी, मेजरमेंट, मोटिवेशन, मार्केट, मान्युट्स अँड मॅनेजमेंट। तर हे मॅनेजमेंट म्हणजे काय आहे? मैनेजमेंट म्हणजे इतरांकडून काम करून घेण्याची कला है और इस कला का उपयोग हम हर जगह पे करते हैं। जब भी हमें किसी से काम करा कर लेना है और वो स्किल अगर हम में नहीं है तो हम इफ़ेक्टिवली वो काम करा कर नहीं ले सकते। अकॉर्डिंग टू अमेरिकन मैनेजमेंट एसोसिएशन, मैनेजमेंट इज़ एन आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू अदर पीपल। अब इस मैनेजमेंट को अलग अलग लोगों ने अलग अलग तरीके से डिफ़ाइन किया है, जिसमें हेनरी फयोल की डेफिनेशन है टू मैनेज इज़ टू फोरकास्ट, टू प्लान, टू कमांड, टू कोऑर्डिनेट एंड टू कंट्रोल। अब इस डेफिनेशन में फंक्शन बताए गए और ये बाकी सभी जो एम्स है, जो मैन हैंडलिंग आसान नहीं है। मटेरियल हैंडलिंग बहुत आसान है। हम मटेरियल ईजिली एक जगह से दूसरी जगह पे शिफ्ट कर सकते हैं, लेकिन मैन को एक जगह से दूसरी जगह पे ट्रांसफ़र करना बहुत मुश्किल, दिक्कत भरा और कठिनाई से भरा काम है। जेव्हाही एखाद्या माणसाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करतो त्यावेळेस तो काम सोडून जाण्याची देखील शक्यता असते। मशीन हँडलिंग ठीक आहे, थोडी बहुत टेक्निकल गोष्ट आहे। टेक्निशियन आपल्याला त्या विभागात मिळू शकतात किंवा जिथं टेक्निशियन्स आहेत त्या ठिकाणी आपण मशीन्स इन्स्टॉल करू शकतो। त्याचबरोबर ह्या मशीन्स मेथड्स आहे, मनी आहे। मनीशिवाय खूप कठीण जातं आहे सर्व काही। जसं आपल्या इथं म्हणलं जातं ना की सर्व सोंग घेता येतात पण पैशाची सोंग घेता येत नाही। मेजरमेंट आहे, मोटिवेशन आहे, मोटिवेशन माणसालाच द्यावं लागतं। मार्केट आहे, मार्केटमध्ये जर आपण टिकलो नाही तर शेवटी आपल्या ऑर्गनायझेशनचं अस्तित्व राहणार नाही। मायन्युट्स आहेत, तर यामध्ये सर्वात जास्त फोकस मॅनेजमेंटचा आहे मॅनवर। तर मॅनसाठी जी मॅनेजमेंटची हँडलिंग आहे तर त्यासाठी वेगवेगळ्या थिंकरनं वेगवेगळे विचार मांडलेले आहेत। त्यापैकी FW टेलर आहे, त्यानं त्याचबरोबर रोवन आहे, ज्यानं हाल्से आहे की यांनी काय केलेलं आहे, प्रोडक्शन करत असताना आपल्याला ज्या पद्धतीने यांना मॅनला आपल्याला सॅलरी किंवा पेमेंट किंवा वेजेस आपल्याला द्यावा लागत असतो तर तो कशा पद्धतीने द्यावा याबद्दल सविस्तर माहिती यांनी सांगितलेली आहे। आपण पुढे पाहूयात त्यावर। आता ही सुरुवातीला यांची नावं आपल्याला माहीत करणं आवश्यक आहे। या लोकांची नावं माहीत असली म्हणजे आपल्याला पुढे समजण्यास सोपं जातं। पहा, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण पिक्चरचे हिरो हिरोईन, क्रिकेटर्स, सेलिब्रिटीज, राजकारणी यांच्या सर्वांची माहिती आपल्याला असते। यांचे वैयक्तिक घराणी, लफडी, कुटाणे सर्व काही आपण माहिती ठेवत असतो, जी आपल्यासाठी आवश्यक नसते आणि कित्येक गोष्टीत आपण अभिमानानं मिरवत असतो। ज्या गोष्टीची आपल्याला लाज वाटली पाहिजे ती गोष्ट देखील आपण अभिमानानं मिरवत असतो। परंतु आपल्या शैक्षणिकदृष्ट्या किंवा आपल्या विकासात्मक किंवा रचनात्मक कार्यपद्धतीत, आपल्या एज्युकेशनमध्ये, आपल्या शिक्षणामध्ये, आपल्या करिअरमध्ये जी लोक कामी येणार आहे त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नसते। मग ही माहिती आपल्याला मॅनेजमेंटचे सर्व थिंकर्स, मग तो टेलर असो का हेनरी फयोल असो की हर्झबर्ग असो, मोटिवेशन थेरी ज्यांनी दिलेली आहे, मॉस्लोनं देखील मोटिवेशन थेरी दिलेली आहे। मॉस्लोबद्दल देखील आपल्याला सगळ्याला आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे, अगदी पीटर ड्रकरपर्यंत। मेरी पार्कर फॉयलेट कोण होती तिच्याबद्दल देखील आपल्याला सर्व माहिती असणं आवश्यक आहे। ही माहिती असल्यामुळे आपलं ब्रेन अगदी चांगल्या पद्धतीनं काम करतं। आणि मॅनेजमेंट म्हणजे इतरांकडून काम करून घेण्याची कला आहे ना, मग तुमच्या बुद्धीनं काम करावं यासाठी मला तरी हे सांगावंच लागणार आहे की तुम्ही या सर्व लोकांची माहिती घ्या। आणि ही 8 एम्स आहेत किंवा 10 एम्स आहेत, ही एम आहेत ज्या ऑर्गनायझेशनने ही सर्व कंट्रोल केलेली आहेत ते ऑर्गनायझेशन चांगल्या पद्धतीने टिकू शकतं। नाहीतर ह्या जिथे आपण गळे कापूस स्पर्धा म्हणतात ह्या कॉम्पिटिशनमध्ये भले भले ऑर्गनायझेशन टिकत नाही। ठीक आहे, टेक्नॉलॉजी पण एक गोष्ट आहे, टेक्नॉलॉजीवर देखील बऱ्याच गोष्टी विसंबून असतात, परंतु टेक्नॉलॉजी व्यतिरिक्त
मॅनेजमेंट देखील चांगल्या पद्धतीनं काम करत असतं आणि ही टेक्नॉलॉजी देखील चेंज करायची हे कळतं कसं. उदाहरणार्थ मॅनेजमेंटमध्ये फीडबॅक ही एक सिस्टीम आहे आपल्या कम्युनिकेशनमध्ये. तर समजा जर फीडबॅक व्यवस्थित गेला नाही तर टेक्नॉलॉजिकल चेंजेस काय होणार. उदाहरण जर घ्यायचं झालं तर कधी काळी नोकिया नावाचा मोबाईल होता. हा मोबाईल सर्वांकडे असायचा, परंतु आज कुणाकडेच तो मोबाईल नाही आहे किंवा खूप कमी लोकांकडे मोबाईल आहे तो नोकिया. तर कशामुळं नाही आहे? कारण ही जी कम्युनिकेशनची फीडबॅक सिस्टीम आहे किंवा मॅनेजमेंटची जी फीडबॅक सिस्टीम आहे याचा वापर त्यांनी केला नाही. ड्युअल सिम मार्केटमध्ये आली होती, परंतु नोकियाने ड्युअल सिमला नकार दिला. नोकिया ड्युअल सिम को नोकिया और लोगों ने भी बाद में उसे नोकिया. तर मग नॅनो कार आहे. नॅनो कार देखील कशा पद्धतीनं यशस्वी राहणार होती, परंतु तरी देखील तिचंही फेल्युअर झालं. याची आपण केस स्टडी नंतर करूयात. तर या सर्व गोष्टींसाठी मॅनेजमेंटच्या फंक्शन्समध्ये कम्युनिकेशन देखील येतं. मॅनेजमेंटची जी फंक्शन्स आहेत त्या फंक्शन्समध्ये सर्वप्रथम येतं प्लॅनिंग. सर्व नियोजन आपल्याला करावं लागतं कामाचं. ऑर्गनायझिंग सर्व संघटित करणं. स्टाफिंग, डायरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग, कंट्रोलिंग, बजेटिंग, रिपोर्टिंग, मोटिवेशन ही सर्व कामं मॅनेजमेंटची आहेत. ही कामं एकानंतर एक आपण पाहूयात. तर आता मात्र इथे थांबूयात. ओके.